ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। सामना वगळता इतर सर्व पेपरच्या पहिल्या पानावर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जाहिरात। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंकडून शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती। पंतप्रधान मोदींसोबत माझी कोणतीही दुश्मनी नाही, शुभेच्छा देतो, मात्र ज्याप्रमाणे ते शिवसेना संपायला निघाले ते विसरणार नाही। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका। राहुल गांधी काँग्रेसची कारकीर्द काळवंडलेली, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। कोरोना काळात मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, कंत्राट नातेवाईकांना देऊन मुंबईकर मारले। कफनचोर कोणत्या तोंडानं आता येत आहेत? मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर हे लिहून ठेवा। विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा निर्धार। माध्यमांनाही क्लिप काढून ठेवण्याचं आवाहन। बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड आणि दरेकरांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार। 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकार कसं फेडणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर बजेटच्या चौकटीत निकष पाळूनच कर्ज, भाजपचं उत्तर। खाडाखोड किंवा फोर्जरी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। खऱ्या नोंदींना आमची हरकत नाही, मात्र खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमावी। खाडाखोड केलेल्या पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या त्या करू दे, भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार। 7 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार। हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ 50 मराठा बांधवांना प्रमाणपत्र देणार। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या। नोव्हेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश। मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष कोर्टाचे आदेश। 6 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित। 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।